रॉयल संघाचा कॅप्टन प्रतीक, दोन कॅप्टन मात्र या ठिकाणी आलेत. आता मात्र आपण राजाभाऊजी काळे यांच्या उपस्थितीमध्ये नाणेफेक या ठिकाणी करणार आहोत. मान्यवरांना विनंती असेल या आपल्या उपस्थितीमध्ये टॉस आपण या ठिकाणी नक्कीच करणार आहोत. थँक्यू. आपण टॉस करतोय. सरपंच चषक पीपीएलचा थरार आपण पाहतोय. सेमीफायनल क्रमांक पहिली भिवरी स्टार विरुद्धमध्ये राजेवाडी रॉयल्स या दोन संघांमध्ये पहिली सेमीफायनल आपण पाहणार आहोत. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये टॉस कॉल कोणता संघ करेल? राजेवाडी रॉयल्स संघ कॉल करेल. टॉस झालाय आणि कॉल इज काटा. छापा टॉस विन करतोय भिवरी स्टार संघ. भिवरी स्टार संघाने टॉस विन केलाय. सर निर्णय काय? बॅटिंग. फलंदाजी करण्याचा निर्णय निश्चितरूपाने भिवरी स्टार संघाने घेतलाय. 6 षटकांचा सामना आपण पाहणार आहोत. सर काय रणनीती असेल आणि 6 षटकांमध्ये फलंदाजी करत असताना किती धावा बनवण्याचं लक्ष असणार आहे? समोरच्या टीमची बॅटिंग लाईन खूपच स्ट्रॉंग आहे. त्यामुळे जेवढ्या धावा बनवतील तेवढ्या कमीच पडतील असं वाटतं. त्यामुळे जास्तीत जास्त 60-65 प्लस धावा जास्त बनवायचा प्रयत्न राहील. या अगोदरचा सामना आपण पाहिला या दोन संघांमध्ये रंगला गेला होता. त्यामध्ये संदीप काळेने जी फलंदाजी केली. आता मात्र संदीप काळेवरती विश्वास असेल की दुसऱ्या कोणत्या फलंदाजावरती नक्कीच विश्वास असणार आहे? अष्टपैलू खेळाडू तोच आहे संघात आणि त्याच्याकडूनच जास्त अपेक्षा राहील. तो एक कॅटेगरीतला प्लेअर आहे आणि त्याच्याकडून जास्त अपेक्षा कायमच असतील आणि इथून पुढच्याही सामन्यातून त्यांचीच परफॉर्मन्स व्हावा आणि त्याच्याकडूनच जास्त अपेक्षा असतील. बाकी सर्व खेळाडूंनी आपला पर्टिक्युलर खेळ घेऊन द्यायचा, त्याचा 100% देण्याचा प्रयत्न करावा. मग मॅच काय होईल ती. ठीक आहे. शुभेच्छा असतील सर. टॉस तुम्ही विन केलाय. भिवरी स्टार संघ बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. खूप खूप शुभेच्छा तुमच्यासाठी असणार आहेत. डीजे थँक्यू. डीजे थँक्यू. दुसऱ्या बाजूने आपण पाहतो राजेवाडी रॉयल संघ आहे. टॉस तुम्ही पराभूत झालात, परंतु विरोधी संघाने आपण 6वा टॉस पराभूत होताना पाहायला मिळतात. राजेवाडी रॉयल संघ जरी टॉस पराभूत झाले असतील परंतु तुम्हाला विजय तुम्हालाच मिळवायचा. यासाठी तुम्हाला कामगिरी बाजवावी लागेल. जो संघ विजय होणार तो थेट मेगा फायनलमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. या अगोदर तुमची लढत झाली त्यामध्ये तुम्हाला पराभव देखील याच संघाच्या विरोधामध्ये आलाय. आता काय रणनीती असेल, काय चेंजेस असतील? आता एक प्लेअर चेंज केलेला आहे आणि 50 धावांमध्ये रोखायचं प्लॅनिंग आहे. त्यामध्ये आम्ही मॅच कव्हर करू 5 ओव्हरमध्ये. म्हणजे 6 षटकांमध्ये कमीत कमी 50 धावा निश्चित रूपाने रोखण्याचा प्रयत्न विरोधी संघाला असे त्यांनी फलंदाजी स्वीकारली आहे. परंतु मातबल संघ आहे. संदीप काळे सारखा अष्टपैलू खेळाडू त्या संघामध्ये आहे. त्यानंतर जर पाठीमागे जर संदीप गोपने असतील यासारखी बॅटिंग लाईन भरपूर पाहायला मिळते. तर त्यांच्या विरोधामध्ये काय रणनीती असेल, कोणता गोलंदाज तुम्ही सुरुवातीला अवलंबाल? आमच्याकडे पण गोलंदाज आहे पप्पू मेमने. चांगले फॉर्ममध्ये चांगली बॉलिंग पडते त्यांची. ते त्यांनी नक्कीच विकेट काढतील त्यांची. आमिर शिकलकर आपण पाहिलं, त्याच्यावरती विश्वास होता. त्याने मात्र लवकरात लवकर विकेट सोडली. आता त्याच्या मनामध्ये एक ऊर्जा निर्माण करावी लागेल. ती ऊर्जा निर्माण करणार का? करणार ना. खेळेल आता तो. ही मॅच तोच खेळेल. राजेवाडी रॉयल्स संघ खूप खूप अभिनंदन. सेमीफायनल क्रमांक पहिली मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. राजेवाडी रॉयल्स विरोधामध्ये भिवरी स्टार संघाने टॉस संघाला मात्र आमंत्रित केले या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्यासाठी. आता मी विनंती करेल राजेवाडी रॉयल्स संघ त्वरित मैदानाचा ताबा घ्या, क्षेत्ररक्षण साजवा. तर दुसऱ्या बाजूने सलामीची जोडी भिवरी स्टार संघ मैदानाच्या आतमध्ये पाठवणं गरजेचं आहे. यानंतर ऐकू एक सुमधुर संगीत डीजे.
थँक्यू थँक्यू. क्षेत्ररक्षण राजेवाडी रॉयल. चला आता पटकन क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये सजवायचं आहे. दोन्ही संघांचे 12वे खेळाडू मला वाटतं बिवरी स्टार संघाचा आहे. राजेवाडी रॉयल्स आपला 12वा खेळाडू कृपया समालोचन कक्षामध्ये पाठवा विनंती असेल. चला राजेवाडी रॉयल्स संघ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षणासाठी आता येईल. तर 2 आघाडीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. बिवरी स्टार. चला 2 सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. मी पंचांना देखील सूचना करतो आता आपण देखील आता मैदानाचा ताबा घ्या. खरं तर आपण पाहिलं गेले 6 दिवसापासून पंचांचं काम मैदानाच्या आतमध्ये पाहतात. अक्षय निर्मल सर आता मैदानाच्या आतमध्ये जातील आणि खरं तर आज स्पर्धेचं मुख्य आकर्षण अगदी पंढरपूर नगरीमधून आज दिव्यनगरीमध्ये त्यांचं स्वागत झालंय. डिएन रॉक डान्सिंग अंपायर. आता 2 पंच देखील मैदानाच्या आतमध्ये जातील आणि सामना क्रमांक कदाचित सेमी फायनल क्रमांक पहिली नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आता सुरू होईल.
बस सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू होईल. राजेवाडी रॉयल्स आणि भिवरी स्टार या दोन संघादरम्यान आपण पाहतोय सेमीफायनल. आता सूचना डीजेल एक असेल, षटकार चौकार आणि विकेट पडल्यानंतर तुम्हाला संधी आम्ही देणारच आहोत, कारण आज प्रेक्षकांसाठी खतर मनोरंजन आहे. डीएन रॉक डान्सिंग अंपायर आपण पाहतोय आता नक्कीच मैदानाच्या आतमध्ये दोनही पंचांनी पदार्पण केलंय आणि सामना क्रमांक खतर हा सेमीफायनलचा पहिला सामना नक्कीच आपल्या संपूर्ण क्रिकेट रसिकांना पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा मैदानाच्या आतमधून आलाय. सेमीफायनलचा पहिला सामना सुरू होतोय. एकदा जोरदार टाळ्या पहिल्या सेमीफायनलच्या सामन्यासाठी. डीजे सूचना असतील आता तुमच्यासाठी. पहिल्या महत्वाच्या सूचना आहेत कारण सामना महत्वाचा आहे. पंच मैदानाच्या आतमध्ये आहे त्यामुळे बॉल टाकताना कृपया वाजवू नका. तुम्हाला विकेट षटकार चौकार गेल्यानंतर संधी आहे, परंतु फक्त आता चेंडू टाकत असताना डीजे वाजवू नका, सूचना असणार आहेत. पहिला चेंडू आपण पाहतोय ते हलक्या हाताने फक्त बाजूला केला, एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये घेतली. खरं आपण पाहतोय ज्यांचा आज वाढदिवस आहे सन्माननीय संदीप दादा पवार आपण देखील या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचा देखील आज वाढदिवस आहे, त्यांना देखील आपण वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देऊयात. खतर सरपंच चषक आणि पुरंदर प्रीमियर लीग 2022 एक नेटका आणि देखणं आयोजन आपण पाहतोय. अंतिमच्या दिवसामध्ये येऊन पोहोचलेली स्पर्धा खतर आता अंतिम क्षणाकडे येऊन पोहोचलेली आहे. सेमीफायनलचा पहिला सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. दोन दिग्गज संघ एका समोर एक आलेत. खतर राजेवाडी रॉयल्स आणि भिवरी स्टार या दोन संघादरम्यान आपण पाहतोय सेमीफायनलचा हा पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. खतर दोनही फलंदाज किती शांत आणि खतर एक संयमी सुरुवात मैदानाच्या आतमध्ये नक्की दोनही फलंदाजांनी केली. एक सावध सुरुवात आहे. मला वाटतं अजय आणि अप्पा ही जोडी मैदानाच्या आतमध्ये असताना आपण पाहतो एक चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये. तर पहिलं षटक गोलंदाज मला वाटतं प्रदीप गोलंदाजीवरती आहे. एक चांगली गोलंदाजी इथे नक्कीच पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळेल. खतर पॉवर प्लेची दोन षटकं पाहिजे. गाडीची चाबी हरवलेली आहे, कोणाची असेल तर इथून घेऊन जा. गाडीची चाबी इथं आलेली आहे, कोणाची हरवली असली तर कृपया इथून घेऊन जा. स्पेअर कट पाहायचं धावतोय क्षेत्ररक्षक. आउटफील्ड थोडीशी वेग वाढवते, थांबवलं चेंडू. 2 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण होतील. 2 धाव्यांच्या साह्याने आपण पाहतो धावफलक पुढे गेलाय. धावफलकावरती 6 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. सॉरी 5 धावा आहेत. स्प्लेंडर गाडीची चावी आहे, कोणाची हरवली असली तर कृपया इथे आहे ती घेऊन जा. त्याचप्रमाणे आपण पाहतो या स्पर्धेसाठी खतर लाईव्ह सामन्याचा आनंद आपण घेतोय, परंतु त्यासाठी खूप पहिली गोष्ट म्हणजे नेट खूप महत्वाचं आहे. औचित्य ब्रँड नेट यांच्या माध्यमातून थँक्यू. औचित्य ब्रँड नेट सन्माननीय राजेशजी वाडवकर आणि आतिश गायकवाड यांच्या माध्यमातून यावेळेस सरबॅटनं पायसे डीप लॉंग ऑन. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे, पहा सूर मारला होता, मातीचा धूर उडला, परंतु इथे फलंदाज सापडला नाही. इथे एक चांगला प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळतोय. षटक संपलं. पहिल्या क्रमांकाचं षटक आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये संपलं गेलंय आणि धावफलकावरती आहेत 11 धावा धावफलकावरती आहेत. खरं तर आपण पाहिलं सरपंच साहेब अर्थात अमित दादा झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण पाहतोय स्पर्धा उभी राहिली. अंतिमच्या क्षणाकडे आपण पाहतोय स्पर्धा येऊन पोहोचली. सरपंच चषक आणि पुरंदर प्रीमियर लीग 2022 एक नेटकं देखणं आयोजन आपण पाहतोय.
पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये संपलं. धावफलकावरती 11 धावा. दुसऱ्या क्रमांकाचं षटकाला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होईल. तर दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज अनिकेत फडतरे गोलंदाजी मार्कवर आहे. हा देखील खेळाडू अनेक भागांमध्ये क्रिकेट खेळत असतो. अनेक चांगल्या खेळाडूंसोबत त्यानं क्रिकेट खेळलेला आहे. आज या मैदानावरती कशा प्रकारचा अनुभव त्याचा राहील ते देखील पाहणं गरजेचं असणार आहे. पायसे बराचसा अक्रॉस द बॅट खेळायचा प्रयत्न होता. बराच शफल होऊन खेळला. अंगावरती चेंडू येईल. धाव इथे मिळणार नाही. निर्धाव चेंडू आलाय आणि खरं तर दुसऱ्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू झाले. पॉवर प्लेचं ते दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये आहे. कदाचित 4 संघांनी आपण पाहिलं सेमीफायनल मध्ये प्रवेश केला. कुठेतरी त्या 12 संघांचा प्रवास नक्कीच थांबला गेला. म्हणजे 12 संघांसाठी या स्पर्धेची दारं खरं तर बंद झाली. 4 संघ नक्कीच आज दिवसभरामध्ये आपल्या सोबत असणार आहेत. सेमीफायनलचा तो पहिला थरार आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. तो धगधगता थरार आहे. म्हणजे इथं जो जिंकणार आहे तो थेट फायनल तिकीट घेणार आहे. आता पहिला संघ कोणता असणार आहे तो फायनल मध्ये प्रवेश करेल. तर दोडे ताकदवान मातब्बर संघ आहेत. त्यामुळे नक्कीच क्रिकेटचं फार मोठं युद्ध जे मैदानाच्या आतमध्ये रंगले गेले. परंतु काही संघांना पराभवाचा सामना देखील करावा लागला. परंतु तो आयुष्यातला शेवटचा पराभव नसेल. कदाचित अजूनही अशा अनेक स्पर्धा तुमच्या सातत्यानं भेटेल येतील. एक स्पर्धा गेली म्हणून काय झालं, दुसऱ्या स्पर्धेमध्ये देखील एक चांगला सराव करत त्या स्पर्धेमध्ये सहभाग होत तिथे देखील एक चांगला खेळ दाखवण्यासाठी प्रयत्नशील राहणं गरजेचं आहे. इथे एक दर्जेदार गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. धावफलकावरती पाहिलं मी 13 धावा धावफलकावरती आहे. लेग बाईज मध्ये नक्कीच एक धाव इथे मिळेल. एक धावेच्या साईड आपण पाहतो. धावफलक पुढे गेले. 14 धावा धावफलकावरती आहेत. तर एखादी मॅच हरल्यानंतर प्लेअर देखील संपत नाही. सातत्यानं प्रयत्न करत राहिल्यानंतर दुसऱ्या स्पर्धेमध्ये देखील तुम्हाला यश मिळू शकतं. म्हणजे मॅच हरली म्हणून गेम संपत नाही. मॅच हरली म्हणून गेम संपत नाही. मॅच हारली म्हणून प्लेअरही संपत नाही. कुणी नावं ठेवलं म्हणून क्रिकेट खेळायचं कधी थांबत नाही. आज हारलो म्हणून कधी जिंकणार नाही असं क्रिकेट नाही. समोर कोणतीही टीम असो, जिद्द असेल तर तुम्ही जिंकल्याशिवाय राहू शकत नाही. कोणी नावं ठेवली म्हणून तुमची जिद्द चिकाटी विश्वास सोडू नका. मग पहा हा विजय नक्कीच तुमचा असणार आहे. या षटकात अक्षरशः धावगतीला पायबंद घातले गेलेत. अनिकेत फडतरेची अप्रतिम गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय आणि फलंदाजाला रोखण्याचं काम केलंय. यावेळेस वायडेश खरं तर शॉर्ट मिड विकेट मध्ये आपण पाहतो क्षेत्ररक्षक तैनात आहे. मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. इथे एक धाव घेतली आणि एक धावेच्या साह्याने आपण पाहतो धावफलक पुढे गेलाय. 16 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. अंतिमचा आणि शेवटचा दिवस आपण पाहतो. कधी तुकाराम महाराज म्हणतात याचसाठी केला होता हट्टा, असं शेवटचा दिवस गोड व्हावा. तो शेवटचा आणि अंतिमचा दिवस नक्कीच आपल्या समोर आहे. त्या गोड दिवसाची सुरुवात देखील आपण पाहतो आता झालेली आहे. कारण आज मोकळ्या हाताने कुणीच घरी जाणार नाही. आज सायंकाळ सत्रामध्ये आपण पाहतो मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये षटक संपलं. 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. धावफलकावरती आहेत 18 धावा. कुठलाही फलंदाज अजून मैदानाच्या आतमध्ये बाद नाही. दोन षटक संपलीत. 18 धावा धावफलकावरती आहेत. त्या ठिकाणी जाणतो शुभाग म्हणत आहे दिवेनगरीचे कार्यक्षम आणि कार्यसम्राट सरपंच सन्माननीय अमितदादा झेंडे सरपंच साहेबांचा या ठिकाणी शुभाग म्हणत आहे. त्यांचं देखील मनापासून मनपूर्वक स्वागत करतो. खरं तर त्यांच्या संकल्पनेतून उभी राहिलेली मोठी स्पर्धा आपण पाहतोय. यशस्वीरित्या नक्कीच आज अंतिमच्या दिवसाकडे स्पर्धा येऊन टेपली गेली. आणि मी सांगितलं होतं की शेवटचा दिवस हा गोड आहे आणि या गोड दिवसाची सुरुवात देखील अगदी गोड सामन्याने नक्कीच झालेली आहे.
तुकाराम महाराज म्हणतात याचसाठी केला होता अट्टास शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चित पाऊल विसावा, कुंटली या धावा तृष्णेची या. तुका म्हणे मुक्ती परिली नवरी, दिवस चारी खेळीमिळी. खरं तर हे 4-5 दिवस खेळीमिळीचे होते, आनंदाचे होते आणि ते आपण सर्वांनी व्यतीत केले आणि अंतिमच्या क्षणाकडे नक्कीच आजचा दिवस टेपवला गेला. हो, बाहेरची कड घेणारा चेंडू होता, यष्टी रक्षकाची चूक पाहायला मिळाली, झेल मैदानाच्या आतमध्ये सुटला गेलाय. जेल सुटलाय, एक जीवनदान खरं तर इथे मिळेल आणि एक धाव देखील मिळेल. एक धावेच्या साह्याने आपण पाहतो धावफलक पुढे गेलाय. धावफलकावरती 19 धावा, षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये सुरू होईल. खरं तर तिसऱ्या षटकासाठी आपण पाहतोय गोलंदाज यावेळेस तयार झालाय अनिकेत, प्रदीप गोलंदाजीवरती आहे. या आधीचं षटक अनिकेत फडतरेच आपण पाहिलं होतं, त्या षटकात देखील एक चांगली दर्जावर गोलंदाजी पाहायला मिळाली, कुठेतरी तो धावफलक थांबवला होता. आता या षटकात देखील तशाच प्रकारची गोलंदाजी सुरू झालेली आहे. इथं देखील धावफलक रोखण्यासाठी प्रयत्न आहे. खरं तर 6 षटकांच्या लढतींमध्ये आपण पाहतोय प्रतिस्पर्धी संघ अर्थात ब्युरी स्टार संघ इथे किती धावांचा डोंगर समोर उभा करणार आहे. एक शॉर्ट धाव पंचांनी इथे घोषित केली, म्हणजे एकच धाव इथे मिळेल. एक धावेड धावफलक पुढे गेलाय, 20 धावा धावफलकावरती पुढवत आहेत. आपण पाहिलं या स्पर्धेमध्ये अनेक रेकॉर्ड्स जी झालेले आहेत. बराचसा पुढे खेळला होता, थोडस बॅकफुटवरती गेलता फलंदाज, स्टेअर केलेला चेंडू आपण पाहतोय तिथे क्षेत्ररक्षक धावतोय चेंडूच्या पाठीमागे. 2 धावा इथे घेतल्या, 2 धावेच्या साह्याने आपण पाहतोय धावफलक देखील पुढे जाईल. धावफलकावरती 22 धावा इथे पूर्ण होणार आहेत. खरं तर या सामन्यामध्ये इथे किती धावा उभ्या केल्या जाणार आहेत, प्रयत्न नक्कीच असेल ब्युरी स्टार संघाचा एक चांगला धावफलक उभा करायचा, संघाला एक मजबूत स्थितीमध्ये नेऊन उभं करायचं, हा प्रयत्न नक्कीच आहे. परंतु गोलंदाजी देखील तितकीच सुंदर पाहायला मिळते. यावेळेस मोठा फटका पाहायचा, अनिकेत फडतरे डाऊन दी बॉल, थेट टिपला आणि फलंदाज बाद. पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज आपण पाहतो आता मैदानाच्या आतमधील, मला वाटतं संगणक संदीप काळे आपण पाहतो नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. बरीच मोठी जबाबदारी इथे संदीप वरती देखील असेल, कारण आता एक फलंदाज इथे बाद झालाय. मोठा फटका खेळायचा प्रयत्न आपण पाहतोय ते डीप लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक वेगात चेंडूवरती जसे पावला होता, चांगलं क्षेत्ररक्षण तिथे, खतर सुटला चेंडू हातातून आणि तिथे धाव घेतली. 2 धावा मिळाल्यात आणि 2 धावेच्या साह्याने धावफलक पुढे पोहोचेल. धावफलकावरती जाईल मी 24 धावा धावफलकावरती षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना. खतर या क्रिकेटला सुरुवात कुठून झाली, कशी झाली, याचा बराचसा मोठा इतिहास नक्कीच आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधला पहिला सामना कधी खेळवला गेला याच्यावरती देखील नक्कीच आपण पंचांचा इशारा आलाय, वाईटची घोषणा इथे मैदानाच्या आतमध्ये केली. नक्कीच टाळ्या पाहिजेत आज, कारण एक अदाकारी अंगात असलेली कला आज नक्कीच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. डियन ड्रॉक डान्सिंग अंपायर अगदी पंढरपूर वरून आपल्या स्पर्धेमध्ये आज सर आलेत. डियन ड्रॉक बस सामन्याचा निमित्ताने उपस्थित आहेत सन्माननीय
थँक्यू. या सामन्याच्या निमित्तानं उपस्थित आहेत सन्माननीय ओमकारदादा घुले आणि सन्माननीय वैभवदादा हंडे दोडे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. दोडे मान्यवरांचं सरपंच चषक आणि पुरंदर प्रीमियर लीग 2022 मध्ये मनापासून मनपूर्वक स्वागत आहे. षटक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये संपलं गेलं. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती आपण पाहतोय 27 धावफलकावरती पूर्ण होत आहेत. षटक क्रमांक 4 ला आता मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होईल. मला वाटते दत्ता सर गोलंदाजीवरती आलेत. आपण पाहतोय या स्पर्धेचं त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. 192 देशांपर्यंत आपली स्पर्धा जाऊन पोहोचली. पुरंदर टेनिस यांच्या माध्यमातून आपण पाहतो या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट होतंय. त्याचप्रमाणे आपण पाहतो या स्पर्धेसाठी गुणलेखकाचं काम अगदी 6 दिवसांपासून अगदी चोख पद्धतीनं पाहतायत. राष्ट्रीय खेळाडू लॉंग जम्पमध्ये राष्ट्रीय खेळाडू म्हणून नक्कीच त्यांनी काम केलेलं आहे. विनोद जाडे सर दुसरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कोसळला गेला आहे. संदीप काळे बिग विकेट डाऊन. एक मोठा फलंदाज सापडला अक्षरशः क्षेत्ररक्षणाच्या जाळ्यामध्ये आणि फलंदाज क्रमांक 2 धक्का क्रमांक 2 बिवरी स्टार संघाला बसला जाईल. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येईल आता राहुल कटके. आपण पाहतोय नवीन फलंदाज आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये राहुल कटके मैदानाच्या आतमध्ये आलाय. खरं तर इथे फलंदाज आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये बाद झालाय. संघाचा संगणक आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये बाद झाला. धावफलकावरती बघितलं गेलं तर 27 धावफलकावरती आहेत. सेमीफायनल 1 ची लढत आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. सरळ बॅटने खेळा बॅक टू बॉलर होता पाहिजे क्षेत्ररक्षक अनिकेत बाल झेपावला चेंडूवरती सुटलाय चेंडू. खरं तर हातातून 2 धावा इथे मिळणार आहेत आणि 2 धाब्याच्या सायकेट आपण पाहतोय. धावफलक पुढे गेलाय. धावफलकावरती 29 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस पाखोट टप्प्याचा चेंडू होता. शॉट अँड पुल करायचा प्रयत्न मिड विकेट मध्ये आहे. क्षेत्ररक्षक समोर असेल. एक चांगलं क्षेत्ररक्षण दर्जेदार क्षेत्ररक्षण तिथे आहे आणि चेंडू थांबवलाय. 2 धावा इथे रोखू शकणार नाही. 2 धाब्यांच्या सायखेड धावफलक पुढे गेला. 31 धावा धावफलकावरती आहेत. लगेच आपण चर्चा करत होतो आज टेनिस क्रिकेटला देखील सोन्याचे दिवस आलेत आणि टेनिस क्रिकेट देखील एक मोठ्या उंचीवरती जाऊन पोहोचलंय. अनेक ग्रामीण भागांमध्ये देखील आता टेनिस क्रिकेट जाऊन पोहोचलं. अनेक मोठमोठ्या स्पर्धा सातत्यानं खेळाडूंच्या भेटीला येत असतात. या भागामध्ये आपण पाहतोय खरं तर पुरंदर प्रीमियर लीग ही सातत्यानं म्हणतोय 3ऱ्यांदा ही स्पर्धेची उद्घोषणा नक्कीच झालेली होती आणि एक यशस्वी स्पर्धा नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. म्हणून सांगत होतो की अलीकडे टेनिस क्रिकेटला देखील सोन्याचे दिवस आलेले आहेत. अनेक खेळाडू खरं टेनिस क्रिकेटचे खेळाडू एक व्यावसायिक क्रिकेट म्हणून या क्रिकेटकडे वळालेत. यावेळेस मोठा फटका आहे. क्षेत्ररक्षक समोर झेल टिपला. फलंदाज बाद. धक्का क्रमांक 3.
बाद तिसराही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. ब्युरी स्टार संघाचा बाद झालाय. कधी एक चांगली सुरुवात करत असताना आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये विकेटची पडझड नक्कीच होते. या मैदानावरती आपण पाहिलेलं आहे अनेक खरं तर दत्ता सर आपण पाहतोय गोलंदाजीवरती असताना एक चांगली गोलंदाजी या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. या षटकात आपण पाहिलं 2 फलंदाजांना बाद केले, केवळ 6 धाबा या षटकामध्ये खर्च करत षटक क्रमांक 4 देखील मैदानाच्या आतमध्ये संपलं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कधी क्रिकेटला सुरुवात कुठून झाली हा प्रश्न जर आपण सहज क्रिकेट रसिकांना विचारला तर प्रत्येक जण म्हणेल क्रिकेटला सुरुवात ही इंग्लंड देशातून झाली. परंतु मी तसं म्हणणार नाही. क्रिकेटला सुरुवात ही भारत देशामधून झालेली आहे. आता कधी झाली केव्हा झाली नक्कीच तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न असेल. द्रौपद युगामध्ये श्रीकृष्ण आणि त्याची सौंगडी यमुनेच्या डोहाच्या कडाला जो चेंडू फळीचा खेळ खेळायची, त्यानंतर तो खेळ आपण पाहिला की बराचसा प्रसिद्ध झाला. आणि श्रीकृष्ण आणि त्याचे सौगडे तो चेंडू फळीचा खेळ ते यमुनेच्या ढोच्या कडेला खेळायचे. चेंडू फळीचा खेळ खेळत असताना आपण पाहिलं तो चेंडू त्या ढवामध्ये पडला होता आणि श्रीकृष्ण तो चेंडू काढण्यासाठी त्या ढवामध्ये उतरले. तर त्यावेळी कालिया सर्पाचं आणि श्रीकृष्णाचं बरंच मोठं भांडण त्या यमुनेच्या ढवामध्ये झालं. अक्षरशः श्रीकृष्ण त्या कालिया सर्पाच्या डोक्यावरती थया थया नाचले होते आणि तो कालिया सर्पाला तो ढो कायमचा सोडून द्यावा लागला. आणि त्यावरती गवळून सुद्धा लिहिलेली पा चेंडू उडाला कुंभात पडला बाहेर येईना कसा यशोदे तुझा ग हा काना यमुने डोही बुडाला कसा. त्यावेळचा तो चेंडू फळीचा खेळ आपण पाहिलं. आज तो क्रिकेट म्हणून फार प्रसिद्ध झाला. परंतु तो प्रसिद्ध कसा झाला ते देखील मी तुम्हाला सांगेल. खरं तर इंग्रजांनी 150 वर्ष भारतावरती राज्य केलं. आता फक्त 150 वर्ष फक्त भारतावरतीच राज्य केलं नाही तर इंग्रजांचं 5 खंडांवरती राज्य होतं. आणि 5 खंडांवरती राज्य करत असताना इंग्रजांनी त्यांच्या चालीरीती, त्यांचे शिष्टाचार, त्यांचे खाद्यपदार्थ अशा अनेक गोष्टी त्यामध्ये त्यांचे खेळ देखील त्या 5ही खंडांमध्ये पसरवले होते. आणि त्या 5ही खंडांमध्ये खेळ पसरवले असताना त्यामध्ये क्रिकेटचा खेळ देखील होता. आणि त्या क्रिकेटच्या खेळाला सगळ्यात जास्त प्रसिद्ध कुणी दिली तर ती इंग्लंड देशाने दिली. त्यामुळे क्रिकेटचा उद्गता देश म्हणून इंग्लंडला आपण सातत्याने ओळखत असतो. परंतु क्रिकेटची सुरुवात ही मी म्हणेल भारतातूनच झालेली आहे. कधी क्रिकेटला सुरुवात आपण पाहिलं पहिला कसोटी सामना कधी खेळला गेला ते देखील मी तुम्हाला सांगेल. पायचे पंचांकडे हलकीशी अपील देखील इथं मैदानाच्या आतमध्ये होईल. खरं 1878 साली पहिला कसोटी सामना इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया 2 संघादरम्यान खेळवला गेला होता. म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेट कधी सुरू झालं ते 1878 साली पहिला कसोटी सामना नक्कीच खेळवला होता. षटक क्रमांक 5 ला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात झाली आणि 5व्या षटकासाठी आपण पाहतोय गोलंदाज अनिकेत फडतरे गोलंदाजी मार्कवर आहे. धावफलकावरती पाहिल धावफलक दाखवतोय आपल्याला. खरं तर 35 धावा धावफलकावरती आहे. कुठेतरी फलंदाजांना थांबवले गेले. पहिल्या षटकात आपण पाहिल्या ज्या धावा आल्या होत्या ती सरासरी कुठेतरी आता कमी करण्याचं काम गोलंदाजांनी मैदानाच्या आतमध्ये केलंय. खरं तर राजेवाडी रॉयल्स हा संघ देखील आज फार ताकदीनं मैदानाच्या आतमध्ये उतरलेला आहे. या 2 संघादरम्यानलं हे क्रिकेटच्या मैदानावरचं फार मोठं युद्ध तुम्हाला नक्कीच आज अनुभवायचं आहे. शेवटचा दिवस आहे. खरं तर जे काही करायचं ते आजच करायचंय. कारण उद्या तुम्हाला पाहण्यासाठी इथे कोणीच नसेल. असतील फक्त सराव करणारे खेळाडू, त्यांच्याकडे तुम्ही डोकून सुद्धा पाहणार नाहीत. त्यामुळे जे काही करायचं ते आजच.
दाने दाने पिली काय खाने वाले का नाम, आज की शाम किन किन के नाम. याची संध्याकाळ कोणाच्या नावावरती लागली जाणार आहे. खरं तर आजचा दिवस कुणाचं नाव घेऊन उगवलाय आणि तो कुणाचं नाव घेऊन मावळणार आहे हे देखील संध्याकाळ सत्रात आपल्याला समजेल. एक अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये यावेळेस थोडासा इनसाइड आउट खेळाय. पायचे डीप लॉंग ऑफ मध्ये झेल टिपला आणि फलंदाज बाद. धक्का क्रमांक 5. पाच षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती 36 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये ब्युटी स्टार या संघाचा धावफलक दाखवतोय. अंतिमचा आणि शेवटचा षटक आता मैदानाच्या आतमध्ये सुरू होईल आणि शेवटच्या षटकासाठी पाहायचे गोलंदाज किशोर. आपण पाहतोय गोलंदाजीवरती आलाय. षटक क्रमांक अंतिमचा आणि शेवटचा मैदानाच्या आतमध्ये घेऊन येतोय. धावफलकावरती जर पाहिलं तर 36 धावा आहेत. आता अंतिमच्या षटकामध्ये पाहिजे कशा प्रकारची फलंदाजी असेल. बराचसा खतर शपल आउट खेळलाय. स्क्वेअर लेगला चेंडू पोहोचला सीमारेषेच्या बाहेर. खडी चौकार. धावफलक त्या चौकाराबरोबर पुढे जाईल. 5 धावफलकावरती 40 धावा इथे पूर्ण होत आहेत. पहिल्या चेंडूवरती आक्रमण आपण पाहतोय. चौकार तिथे आलाय. यावेळेस व्हायचं आपल्याला खरं तर बराचसा लांब ठेवण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता. तो निर्धाव चेंडू नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आता पाहायला मिळेल. एक चांगली गोलंदाजी. खरं तर चौकार आल्यानंतर गोलंदाजानं कमबॅक केलं आणि पुढचा चेंडू बराचसा लांब ठेवला आणि कदर किशोर आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आहे. कदर वाल्लेगावचा खेळाडू आहे. एक चांगली दर्जेदार गोलंदाजी नक्कीच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. यावेळेस अनिकेत झेल टिपला आणि फलंदाज बाद.
थँक्यू. पाव बाल्ले एक्सप्रेस किशोर गोलंदाजीवरती आलाय. इथे पहिल्या चेंडूवरती जरी चौकार आला असला तरी पुढच्या चेंडूवरती फलंदाजाला घरचा रस्ता दाखवत इथे फलंदाज बाद केलाय. पारितोषिक आहे पा स्वप्नीलच्या प्रत्येक षटकारासाठी सन्माननीय बाळासाहेब काळाने यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे. वा पुढे सरसावत खेळायचा होता. 5 क्षेत्ररक्षक पॉइंट मध्ये तिथे तैनात आहे. थोडसा मिस झाला खरं तर बॅट वरती. वा पारितोषिक आहे स्वप्नीलचा झेल जर अनिकेतनं घेतला 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. सन्माननीय बाळासाहेब काळाने यांच्याकडून ते पारितोषिक असणार आहे. पहा जमिनी समांतर फटका खेळाय. कव्हर पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. एक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. फेक देखील अचूक आहे. 2 धावा इथे मिळतील आणि 2 धाव्यांच्या साह्यानं धावफलक पुढे गेले. 43 धावा. तिसऱ्या धावेची मागणी होती आणि ते फलंदाज बाद होईल. धक्का क्रमांक 5. थँक्यू. दरम्यानच्या काळामध्ये त्यांचं शुभागमन होत आहे. दिवे डगरीचे सरपंच सन्माननीय अमित दादा झेंडे यांचं या ठिकाणी शुभागमन होते. त्यांचं देखील मनापासून स्वागत करतो. इथे 5वा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद झालाय. सॉरी 6वा धक्का मैदानाच्या आतमध्ये बसला गेलाय आणि धावफलकावरती पाहूयात. 43 धावा धावफलकावरती आहेत. अंतिमच्या षटकातले अंतिमचे काही चेंडू आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहेत आणि इथे षटक देखील संपलं. प्रथमतः फलंदाजी करत असताना आपण पाहिलं बेवरी स्टार संघड 43 बनवल्यात. 44 धाब्यांचं लक्ष्य राजेवाडी रॉयल संघासमोर नक्कीच असणार आहे. चला तर लगेच क्षेत्ररक्षण ताबडतोब मैदानाच्या आतमध्ये सजून घ्या. एक डाव आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय. प्रथमतः फलंदाजी करत असताना आपण पाहिलं बेवरी स्टार संघड 44 धाव्यांचं लक्ष ठेवलंय राजेवाडी रॉयल संघासमोर.
चला दोन सलामीचे फलंदाज राजवाडी रॉयल संघाला विनंती असेल आपले दोन सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. कसं धावांचा पाठलागाला आता मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होईल आणि क्षेत्ररक्षण देखील आता मैदानाच्या आतमध्ये सजवलं जाईल. ब्युरी स्टार चला आपलं क्षेत्ररक्षण ताबडतोब मैदानाच्या आतमध्ये सजवायचं आहे. तर आयुष्य आपण पाहत असतो, आयुष्य म्हणजे नेमकं काय, आयुष्याची व्याख्या नक्की काय. जीवनाच्या हिंदोळ्यावरती काही क्षण खूप निराशाजनक असतात, त्यामध्ये आपण स्वतःला सावरणं खूप महत्वाचं असतं. जशी काळोखी रात संपली जाते तशी लखपाट असते. आपण फक्त खंबीर राहणं आवश्यक असतं. चालू असलेला काळ जरी दुःखाचा असला तरी येणारा काळ हा सुखाचा असणार आहे. याच आशेवरती जीवन जगणं म्हणजे तुमचं आयुष्य होय. तुमच्याकडे काय आहे काय नाही हे महत्वाचं नाही, तर असलेल्या परिस्थितीमध्ये तुम्ही कसे जगता याला फार महत्व आहे. तुम्ही तुमचं वागणं आणि बोलणं चांगलं ठेवा. प्रत्येकाशी प्रेमाने वागा. नातं असो किंवा मन चांगलं असल्याशिवाय जीवाला जीव लावणारी माणसं देखील तुम्हाला आयुष्यामध्ये मिळत जातात. लक्षात ठेवा, सगळ्यांचं चांगलं व्हावं हा विचार जर मनात असेल तर तुमचंही आयुष्य उजळून निघेल यात शंका नाही. कोणती अपेक्षा न ठेवता चांगल्या भावनेनं सर्व काही कराल, तुम्हाला आयुष्यामध्ये निराशा कधीच मिळणार नाही. या ठिकाणी त्यांचं शुभागमन होते सन्माननीय प्रदीप शेठ झेंडे मान्यवरांचं शुभागमन होते, त्यांचं देखील मनापासून मनपूर्वक स्वागत करतो. बस आपल्याला सुरुवात होईल तो खरं तर विजयाचा रस्ता शोधण्यासाठी दोन आघाडीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतील. दोन सलामीवर आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये नक्कीच राजवाडी रॉयल संघाकडून मैदानाच्या आतमध्ये पोहोचले जातील. पुन्हा एकदा स्वतःवरती विश्वास ठेवत दोन सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेत. तो विजयाचा मार्ग शोधायचा आहे आणि तो मार्ग शोधण्यासाठी इथे अडचणी येणार आहेत, त्या अडचणींना देखील सामोरं जात पाहायचे. आता या सामन्यामध्ये कुठला संघ विजयी ठरणार आहे आणि फायनल मध्ये दिमागदार प्रवेश करणार आहे. नक्कीच काही क्षणात हा सामन्याचा निकाल देखील आपल्या हातामध्ये येईल, परंतु इथे आता विश्वास नक्कीच दोन्ही संघांचा एक खरं तर आता कुठेतरी उंचावला असणार आहे, कारण सेमीफायनलचा पहिला सामना खेळतायत. इथे विश्वास देखील असेल, परंतु कुठेतरी आता थोडासा दबाव देखील असणार आहे, कारण हा सामना देखील खूप महत्वाचा असणार आहे. फायनल मध्ये पोहोचण्यासाठी देखील महत्वाचा सामना आहे. विजयाचा रस्ता शोधण्यासाठी मी सांगितलं प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू झालेले आहेत. रग भरोसा खुद पर क्यों ढूंढता है परिश्ते, रग भरोसा खुद पर क्यों ढूंढता है परिश्ते, पंचुओं के पास कहा होते नक्शे फिर भी ढूंढ लेते रास्ते. त्या पक्ष्यांजवळ तिकडे नकाशा आहे, तरी पक्षी स्वतःचा मार्ग स्वतः शोधत असतात. तसाच मार्ग हा विजयाचा मार्ग देखील शोधण्यासाठी नक्कीच तुम्हाला देखील प्रयत्न करावा लागणार आहे. दोन धावा आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण होतील. पहिल्या षटकासाठी आपण पाहतोय गोलंदाज अक्षय मैदानाच्या आतमध्ये पहिलं षटक घेऊन आलाय, तर दोन सलामीची फलंदाज आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आहे आमिर आणि मयूर. ही सलामीची जोडी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आहे. तर यानंतरच्या सामन्याला टॉस करण्यासाठी चला काळेवाडी पॅन्थर्स संघनायक आणि दौंडस ड्रॅगन कुणाल कापरे चला टॉस करण्यासाठी या. सागर शिंदे कुणाल कापरे या दोन संघनायकांचा टॉस आता खरं तर होईल. यानंतरचा सेमीफायनलचा दुसरा सामना नक्कीच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. टॉस करण्यासाठी मी विनंती करतो सन्माननीय ओमकार दादा घुले आणि सन्माननीय वैभव दादा हंडे, मी दोन्ही मान्यवर पाहुण्यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते टॉस होईल. दोन्ही संघनायक चला दौंडस ड्रॅगन्स आणि काळेवाडी पॅन्थर्स या दोन संघादरम्यान
पहिलं षटक पाहतो आपण मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना धावफलकावरती 4 धावा आहेत. एक चांगला सामना नक्कीच आपल्याला मैदानावरती आज पाहायला मिळेल. खर तर लाखो क्षण अपूर्ण पडतील आयुष्याला दिशा देण्यासाठी, लाखो क्षण अपूर्ण पडतील आयुष्याला दिशा देण्यासाठी, आपली एक चूक कारणीभूत ठरेल ती दिशाहीन करण्यासाठी. किती कष्ट घ्यावे लागतात यशाचं शिखर चढण्यासाठी, परंतु एक क्षण कारणीभूत ठरतो तुम्हाला वरून खाली खाली पाडण्यासाठी. म्हणजे गर्व कधी क्रिकेटमध्ये देखील चालत नाही. खरं क्रिकेटमध्ये कुणालाच कधी कमी लेखू नका, कारण संपूर्ण जगाला बुडवण्याची ताकद ठेवणारा समुद्र एक तेलाचा थेंब बुडू शकत नाही. फलंदाज बाद, पहिला धक्का राजेवाडी रॉयल संघाला, पहिला हत्रा मैदानाच्या आतमध्ये बसला जाईल. थँक्यू. या सामन्याचा टॉस आपण या ठिकाणी करतोय मान्यवरांच्या शुभ हस्ते. सन्माननीय ओमकार दादा घुले आणि सन्माननीय वैभव दादा हंडे या 2 मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय. टॉस या ठिकाणी घेणार आहोत. दोन्ही संघनायक येत आहेत. चला अनिकेत गुंजाळ सर, टॉस आपण या ठिकाणी घेऊयात. सेमीफायनल 2चा टॉस आपण या ठिकाणी घेतोय मान्यवरांच्या शुभ हस्ते. थांबा सर येत आहेत, 2 मिनिटं फक्त. टॉस नक्कीच होणार आहे. षटक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पहिल्या क्रमांकाचं षटक संपले गेले. धावफलकावरती आहेत 5 धावा. या ठिकाणी आपण पाहतोय पुरंदर प्रीमियर लीग सरपंच चषक अमित झेंडे फाउंडेशन दिवे आयोजित क्रिकेटचा महासंग्राम आता मात्र अंतिम दिवसाला सुरुवात होतीये. सेमी फायनल क्रमांक पहिली मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. तर दुसरी सेमी फायनल आपण पाहणार आहोत. दौंडस ड्रॅगन्स विरुद्धमध्ये काळेवाडी पॅन्थर्स या 2 संघांमध्ये यानंतरची लढत आपण पाहणार आहोत. एका बाजूने काळेवाडी पॅन्थर संघाचा कॅप्टन आलाय सागर शिंदे, एका बाजूने आहे, तर दुसऱ्या बाजूने या सुपर 8च्या थांबण्यामध्ये सुपर हिरो ठरणारा सुपर डुपर हिटर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं कुणाल कापरे एका बाजूने आहेत. दोन्ही कॅप्टन आहेत. मान्यवर मंडळी देखील या ठिकाणी उपस्थित आहे. आपण टॉस मात्र या ठिकाणी करणार आहोत. दौंडस ड्रॅगन संघ मात्र कॉल करेल. टॉस होतोय आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये टॉस झालाय. कॉली छापा दौंडस ड्रॅगन्स संघाने टॉस विन केल्याचा निर्णय काय? बॉल फर्स्ट. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेणार निश्चित रूपाने. या अगोदर नक्कीच आपण पाहिलं तुमची फलंदाजी निश्चित रूपाने अनुभवायला मिळाली. चेसिंग म्हणून तुम्ही त्यावेळेस फलंदाजी करत होता, एक आक्रमक रूप तुम्ही धारण केलं होतं. आता तुम्ही पहिली क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. काय टार्गेट असेल, कोणाला टार्गेट केलं जाईल? सागर शिंदे यांचा काळेवाडी संघ उत्कृष्ट असा संघ आहे. या तर टुर्नामेंटचा फायनलचा संघ आहे काळेवाडी. आमचं एकच टार्गेट असेल त्यांना 50+ स्कोअर होऊन द्यायचा नाही. 6 षटकांमध्ये 50च्या कमी रोखण्याचा प्रयत्न नक्कीच असणार आहे आणि एक दर्जेदार खेळ तुम्हाला करावी लागेल. खूप खूप शुभेच्छा दौंडस ड्रॅगन संघाला. कुणाल कापरे आणि कंपनी एका बाजूने आपण पाहतोय, दुसऱ्या बाजूने काळेवाडी संघ सागर शिंदे सोबत आपण देखील चर्चा करणार आहोत. सर 40-50 धावा त्यांनी पहिलं क्षेत्ररक्षण स्वीकारले. तुमची पहिली बॅटिंग आहे, तर काय रणनीती असेल? किती धावांमध्ये रोखण्याचा, किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल? 55 ते 60 धावा नक्की बनवू, कारण आमच्याकडे बॉलिंग अटॅक स्ट्रॉंग आहे. कमलेश राऊत, मी स्वतः, संतोष मोठे, निखिल बडेकर असे 4 गोलंदाज आहेत. त्यामुळे आम्ही 55 ते 60 केले तर डेफिनेटली कुणाला करून देणार नाही मैदानावर. कुणाल कापरीची आपण खेळी अगोदरच्या सुपर 8च्या थरारामध्ये नक्कीच पाहिली आहे. सर्वाधिक कमी चेंडूंमध्ये 50 बनवणारा हा एकमेव खेळाडू या प्रीमियर लीग मध्ये आपल्याला पाहायला मिळाला आहे. तर त्याच्या विरोधात काय रणनीती असेल? त्याच्या विरोधात काही रणनीती नसेल, कारण आमच्याकडे लेफ्टीला गोलंदाजी करणारे भरपूर गोलंदाज आहेत संघात आणि ते उत्कृष्ट प्रकारे लेफ्टी फलंदाजाला गोलंदाजी करू शकतात.
थँक्यू सागर सर, तुम्हाला देखील खूप खूप शुभेच्छा. काळेवाडी पॅन्थर्स विरोधामध्ये आपण यानंतर पाहणार आहोत दौंडच टायगर्स. हा सामना सेमीफायनल क्रमांक 2 या मैदानावरती सजली जाईल. सर्वात प्रथम टॉस विन करत दौंडच टायगर्स संघाने बॅटिंग करण्याचा निर्णय देखील घेतलेला आहे. सॉरी, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. तरी विरोधी संघाला आमंत्रित केले फलंदाजी करण्यासाठी. मी मात्र थांबेल, तुम्ही थांबू नका. आणि या सामन्याचा लेखाजोखा ऐकण्यासाठी जाऊया पुन्हा एकदा विजय साकोरे सर यांच्याकडे. दोन्ही संघाच्या प्लेइंग 11 जमा करा. धन्यवाद. थांबलं ना सूर्य कधी थांबली ना दारा, या बेधुंद वादळांना स्फोटला किनारा. धावफल कव्हर जाईल मी. 15 धावा धावफल कव्हरती आहेत. सलगच्या 2 चेंडूवरती 2 चौकार आलेत आणि एक ताबडतोड फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू झाली. खरं तर पहिला फलंदाज बाद झाला, तिथून पुढे या 2 फलंदाजांना पुन्हा तो हम रस्ता शोधलाय. तो विजयाचा रस्ता शोधण्यासाठी नक्कीच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू झालेत. 2 चौकार आलेत. धावफलक देखील आपण पाहतोय पुढे गेलाय. 15 धावा धावफल कव्हरती आहेत. 44 धाव्यांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये असताना एक चांगली फलंदाजी मैदान. हो, यावेळेस जेबीडी समांतर होता. कव्हर पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. गॅप शोधले जात आहेत, गॅप फुडकले जात आहेत आणि एक चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. षटक संपलं पा. 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. धावफल कव्हरती आहेत. 16 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये राजेवाडी रॉयल संघाचा धावफलक दाखवतोय. षटक क्रमांक 3 ला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होईल. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये सुरू होईल. अक्षय कटके आपण पाहतोय गोलंदाजीवरती आलाय. षटक क्रमांक 3 ला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होईल. पहिली 2 षटक आपण पाहिली. 16 धावा नक्कीच आल्यात आणि त्या 44 धाव्यांचा पाठलाग खरं तर मैदानाच्या आतमध्ये करत असताना पहिल्या 2 षटकांमध्ये 16 आल्यात. 8च्या सरासरीने आपण पाहिलं धावा पडवल्यात. या सामन्याच्या निमित्तानं उपस्थित आहे सन्माननीय प्रतीकदादा शितकल. आपण देखील सामन्याच्या निमित्तानं उपस्थित आहात. दादा, आपलं देखील मनापासून स्वागत आहे. खरं अनेक मान्यवर या आजच्या दिवसाच्या निमित्त खरं तर उपस्थित राहणार आहेत. कारण अंतिमचा आणि शेवटचा दिवस आज आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार आहे. फायनल सेमीफायनलचे दगदगते थरार नक्कीच या मैदानावरती आज अनुभवायचे आहेत आणि क्रिकेट रसिकांनी देखील आज फार गर्दी आपण पाहिलं या सामन्यांसाठी केलेली आहे. खरं तर सरपंच साहेबांवरती असलेलं प्रेम आणि त्या प्रेमा खातर आपण पाहतोय सगळे क्रिकेट रसिक आणि मान्यवर देखील आज सायंकाळ सत्रामध्ये उपस्थित राहणार आहे. गेले 5 दिवसापासून आपण पाहतोय अनेक क्रिकेट रसिक सामन्याचा आनंद घेत आहेत. खरं तर लाईव्ह देखील बरेचसे आमचे लाईव्ह क्रिकेट रसिक सामन्याचा आनंद घेत आहे. त्या लाईव्ह क्रिकेट रसिकांचं देखील मनापासून स्वागत करतो. सरपंच चषक आणि पुरंदर प्रीमियर लीग 2022 मध्ये लाईव्ह प्रेक्षकांचं देखील मनापासून स्वागत आहे. पुढे सरसावत खेळत अंगावरती येणारा चेंडू फक्त ढकलून दिला. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक तिथे तैनात. एक सिंगल घेतली आणि सिंगलच्या सायगड आपण पाहतो धावफलक पुढे गेले. धावफलक वरती आहेत. 19 धावा षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना एक चांगली फलंदाजी खरं तर मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. खरं पहिल्या षटकामध्ये आपण पाहिले एक फलंदाज बाद झाला, परंतु तिथून पुढे 2 फलंदाजांनी एक चांगली फलंदाजी. हो, यावेळेस मोठा फटका डीप लॉंकांच्या डोक्यावरून. वा, ऑट झेल टिपला फलंदाज बाद. दुसरा धक्का.
फलंदाज बाद होतोय. दुसऱ्या क्रमांकाचा धक्का आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये बसला गेलाय. 19 धावसंख्येवरती तो दुसरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राजेवाडी रॉयल संघाचा बाद होतोय. कदर शांत पद्धतीनं फलंदाजी सुरू आहे. कदर एक मोठा फटका खेळायच्या प्रयत्नात आपण पाहिलं फलंदाज देखील बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पदार्पण करतोय. अनिकेत फडतरे हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पदार्पण करेल. कदर अनिकेत वरती देखील आता इथून पुढे जी जबाबदारी असणार आहे आणि ती जबाबदारी देखील फार मोठी असणार आहे. कारण इथे सामना महत्वाच्या सामन्यामध्ये नक्कीच एक चांगली कामगिरी होणं अपेक्षित होतं आणि ती कामगिरी करण्यासाठी अनिकेत फडतरेला देखील प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करावे लागणार आहेत. बा फक्त हलक्यात चेंडू ढकलून दिला. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये घेतली. सिंगलच्या साईड आपण पाहतो धावफलक पुढे गेलाय. धावफलकावरती आहेत 22 धावा. षटक क्रमांक 4ला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होईल. गोलंदाजी मार्कवर संगनायक संदीप काळे आपण पाहतोय गोलंदाजीवरती आलाय. कदा सामन्यातलं समीकरण नक्कीच आता पाहायचं. शेवटचे 18 चेंडू मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहेत. खतर एक शांत सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. शांत पद्धतीने ते विजयाच्या दिशेनं मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आता दोडे फलंदाज खेळतायत. खरं तर राजेवाडी रॉयल्स हा संघ या आधीच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं सुपर 8च्या सामन्यामध्ये कुठेतरी थोडासा अडखळत खेळत होता. परंतु या सामन्यामध्ये त्यांनी ज्या चुका झाल्या त्या चुका सुधारवण्याचं कामही केलंय आणि एक दर्जेदार खेळ नक्कीच मैदानावरती आपल्याला आता या सामन्यात पाहायला मिळतोय. पुढे एकदा जमिनी समांतर फटका खेळाई क्षेत्ररक्षकाकडून चूक तिथे झाली. एक धाव मिळणार आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथं केला नाही. केवळ सिंगल मिळाली. सिंगलच्या साह्याने धावफलक पुढे गेलाय. 25 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. कदाचित अंतिमता आणि शेवटचा दिवस आपल्याला नक्कीच आज पाहायचा आहे. फायनल मध्ये कोणते दोन संघ जाऊन पोहोचणार आहे. खरं तर अगदी काही क्षणामध्ये मला वाटतं 18 अजून चेंडू शिल्लक आहेत. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता डेंजर एंडला. खरं तर या धावा तुम्हाला खरं तर थांबवणं गरजेचं आहे. कारण एक एक धाव देखील आज खूप महत्वाची आहे. लेग बाईट्स मध्ये नक्कीच इथं 2 धावा मिळाल्या आणि 2 धाव्यांच्या साह्याने धावफलक पुढे पोहोचलंय. 27 धावा धावफलकावरती आहे. जिंदगी जख्मों से बरी है वक्त को महम बनाना सीखो. जिंदगी जख्मों से बरी है वक्त को महम बनाना सीखो. हरना तो एक दिन है मौत से फिलहाल जिंदगी जीना सीखो. इथे चांगली गोलंदाजी आता या षटका सुरू आहे. रिव्हर्स अटेंड केला होता. खरं तर आला नाही बॅटवर चेंडू. निर्धाव चेंडू आलाय. बराच लांब ठेवला होता खरं तर संदीप काळेनं हा चेंडू. अनिकेत फडतरेला तो चेंडू समजू दिला नाही. थेट यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन थांबला. निर्धाव चेंडू आलाय. खरं तर प्रत्येक निर्धाव चेंडू सामन्यातलं समीकरण बदलेल. तर एक मोठा फटका पुन्हा सामन्यामध्ये यावेळेस मोठा फटका. डीप लॉंग ऑन. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. अनिकेत फडतरेचा खेळ संपला. धक्का क्रमांक 4. सॉरी 3रा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद होईल.
फलंदाज क्रमांक 4 आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पदार्पण करेल. धावफलकावरती आपण पाहतोय 27 धावा धावफलकावरती नक्कीच नोंदवल्या जात आहेत. कसं सेमीफायनलचा पहिला सामना नक्कीच आपण पाहतोय प्रेक्षकांच्या आज समोर आहे. एक चांगली लढत नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत पाहायला मिळाली. खरं तर आजोडे सामना तसं पाहिलं गेलं तर दोन्ही संघांच्या बाजूला आहे. खरं तर डाव्या हाताडं काय फक्त दिशा दिली चेंडूला, फक्त ढकलून दिला बॅकवर्ड पॉइंट मध्ये. शतरक्षक दूरवरती होता. शॉर्ट थर्ड मॅनचा शतरक्षक चेंडूच्या पाठमारा होईल. 2 धावा इथे मिळाल्या आणि 2 धाव्यांच्या साह्याने धावफलक पुढे गेलाय. 29 धावा धावफलकावरती आहे. खरं प्रथमतः फलंदाजी करत असताना आपण पाहिलं भिवरी स्टार संघानं 43 बनवल्या, 44 धाव्यांचं लक्ष ठेवलं होतं. त्यामधल्या आतापर्यंत 29 बनवल्यात. अजून शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी एकोणतीस धावा धावफलकावरती आहेत. बारा चेंडू आणि 15 धाब्यांची गरज आहे. असा असणारा सामना नक्कीच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आहे. खरं तर संदीप बा या आधीचं षटक अप्रतिम टाकलं, किफायतशीर होतं, ते सफाईदार होतं. खरं तर कुठेतरी त्या षटकामध्ये धावा रोखल्यात. परंतु आता इथून पुढे प्रत्येक चेंडूवरती सापड्याचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये बदलत जाईल. धावफलकावरती 1 वाढ होईल. 30 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. षटक क्रमांक 5 आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये संदीप गोफणे आपण पाहतोय गोलंदाजीवरती आहे. ते षटक क्रमांक 5 तो मैदानाच्या आतमध्ये घेऊन आलाय. थोडासा स्लोर होता, थोडासा फसवा होता, इथे समजू शकला नाही. फलंदाजाला निर्धाव चेंडू येतोय. खरं तर प्रत्येक निर्धाव चेंडू फलंदाजावरती प्रेशराईज करेल, दबाव आणेल आणि एकदा का फलंदाज दबावात आले की तिथून पुढचं गणित मात्र फार अवघड होऊन जाणार आहे. एक मोठा फटका या सामन्यातली पूर्ण हवा काढून टाकेल. यावेळेस पंचांकडे बरंच मोठा अपील मैदानाच्या आतमध्ये होतं. अपील फेटाळून लावले खरं तर पंचांनी. आपण पाहतोय पंच देखील मैदानाच्या आतमध्ये आहेत. डीएन रॉक डान्सिंग अंपायर. खरं तर आता सुरुवात आहे. येणाऱ्या काळामध्ये पुढच्या सामन्यांमध्ये नक्कीच त्यांची कलाकुसर तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर षटकार चौकार इथे कुठेतरी बऱ्याच वेळ झालेत पाहायला मिळत नाहीत. म्हणजे षटकार चौकारांचा दुष्काळ बराच वेळ मैदानाच्या आतमध्ये आहे. म्हणजे सामना देखील तितकाच थंड मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. ज्यावेळेस षटकार चौकार मैदानाच्या आतमध्ये येतील त्यावेळेस सामना देखील आमच्या क्रिकेट रसिकांना आनंद देऊन जाणार असणार आहे. परंतु एक कमी धावफलकाचा सामना होता, त्यामुळे जास्त मोठाले फटके खेळायचा प्रयत्नही मैदानाच्या आतमध्ये कुठल्याही फलंदाजाने केला नाही. शांत पद्धतीने खेळत सिंगल डबलच्या साह्यानं नक्कीच विजयाच्या दिशेने निघून जायचा हा एक प्रयत्न नक्कीच फलंदाजाने आज अवलंबला होता. यावेळेस बॅकफुटवरती दात पॉइंटला खेळायचा आहे. चूक पाहायला मिळाली. झेल इथे सुटला गेलाय. कधी एक सोपा झेल होता, तो होणं अपेक्षित होतं, परंतु तो देखील झेल मैदानाच्या आतमध्ये सुटला गेलाय आणि एक जीवनदान नक्कीच इथं फलंदाजाला मिळेल. धावफलक पुढे गेले. धावफलकावरती आहेत 32 धावा. षटक क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना बराचसा शपोलवून खेळायचा प्रयत्न होता. इथे निर्धाव चेंडू आहे. षटक संपलं. 5 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय.
शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि सामना जिंकण्यासाठी 12 धावेंची गरज. पहा सामना होता कुठे, सामना आला कुठं. 12 चेंडू 15 होता आणि आता आलाय 6 चेंडू 13 धावेंवरती, 12 धावेंवरती. बा क्रिकेटच्या मैदानावरती नक्कीच इथे आता पाहायला मिळेल शेवटचे 6 चेंडू 12 धावेंची गरज असणारा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगला जाईल. यावेळेस मोठा फटका खेळायचा प्रयत्न आपण पाहतोय. बराच उंच गेलेला चेंडू होता, शतरक्षक समोर आहे, 1 धाव इथे मिळेल. सामन्यातलं समीकरण पुन्हा बदललं गेलंय. शेवटचे 5 चेंडू आणि 11 धावेंची गरज. जीवनात हार कधीच मानू नका, कारण पर्वतामधून निघणाऱ्या नदीनं आजपर्यंत रस्त्यात कुणालाच विचारलं नाही की समुद्र किती दूर आहे. म्हणजे त्या नदीनं देखील स्वतःचा मार्ग स्वतः शोधलेला आहे आणि स्वतः निवडलेल्या मार्गाने वाहत गेली आणि शेवटची समुद्र जाऊन मिळाली. म्हणजे आपण देखील यशस्वी व्हायचं असेल तर आपल्या यशाच्या वाटा आपण स्वतः शोधा. नक्कीच तिथं कदाचित चुकही होईल, परंतु त्यामधून पुढे एक अनुभव मिळेल आणि पुन्हा नवी वाट शोधण्यासाठी प्रयत्न करायचा असतो. सामन्यातलं समीकरण बदललं. शेवटचे 4 चेंडू 11 धावेंची गरज आहे. एक रंगतदार सामना नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. खरं तर कुठेतरी थोडासा स्लो सामना सुरू होता आणि आता शेवटच्या षटकांकडे सामना आला, शेवटच्या चेंडूंकडे सामना आलाय आणि कुठेतरी सामन्यावरची पकड पुन्हा एकदा मजबूत होताना आपण पाहतोय. ब्युटी स्टार संघ एक अफलातून गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 2 नावा घेतल्यात. सामन्यातलं समीकरण पुन्हा बदललं. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत आणि सामना जिंकण्यासाठी 9 धावेंची गरज. मंजिलें उन्हीं को मिलते जिनके सपनों में जान होती है, मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. मंजिल मिले या ना मिले तो मुकद्दर की बात है, हम कोशिश भी ना करे ये तो गलत बात है. जेल सुटलाय, जेल सुटला की सामना सुटला हे देखील पाहणं गरजेचं असेल. सामन्यात पुन्हा एकदा बदल होईल. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि सामना जिंकण्यासाठी 7 धावेंची गरज. 2 चेंडू 7 धावा. एक हाय व्होल्टेज हृदयाचा ठोका चुकवणारा सामना पुन्हा एकदा क्रिकेट रसिकांसमोर आलाय. कुठेतरी आता धडधड व्हायला सुरुवात झाली. दोनही डगआउट मधले दोनही संघांचे पाठीराखे जागेवरती उभे राहिलेत आणि कुठेतरी ते संशयाचे ढग आता दोनही डगआउट मध्ये फिरायला सुरुवात झालेली आहे. ओ यावेळेस पराच उंचावून खेळलाय. थेट अतिथी कक्षाला मानवंदना. बिग ब्लास्ट खणखणी षटकार. एक चेंडू 1 धावेची गरज. सामना बरोबरीमध्ये आलाय. खरं तर पहिल्या चेंडूवरती झेल सुटला होता आणि पुढच्या चेंडूवरती काय झालं मी सांगितलं होतं. सामना सुटला की झेल सुटला हे पाहणं देखील गरजेचं होतं. महत्वाची सूचना ही असेल
सामना संपल्याशिवाय कुणीच आतमध्ये जाणार नाही याची नोंद घ्या, नाहीतर दोनही संघांना, ज्या संघाचे खेळाडू आतमध्ये जातील 5 धाव्यांच्या पॅनल्टीचा सामोरा तुम्हाला त्या 5 धाव्यांच्या पॅनल्टीला तुम्हाला सामोरं जावं लागेल याची नोंद घ्या. खेळाडूंना सूचना असेल आतमध्ये कुणीच जायचं नाही याची नोंद असावी, नाहीतर 5 धाव्यांच्या पॅनल्टी जर लागली ना मग तिथून पुढचं गणित अवघड होऊन जाईल. अजून इथं तो जिंकणार आहे तो फायनलचं तिकीट घेणार आहे. आणि पुन्हा एकदा थोडासा हृदयावरती हात ठेवलाय सगळ्यांनीच. सामना जर आवडला असेल तर क्रिकेट रसिकांना टाळ्या वाजवायला काहीच हरकत नाही. सेमीफायनलचा पहिला थरार नक्कीच मैदानाच्या आतमध्ये सामना रंगला गेलाय. एक चेंडू, एक धावेची गरज आणि पांगावरती येणारा चेंडू, इथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न, सामना जिंकला. राजेवाडी रॉयल संघानं फायनलचं तिकीट घेतलंय. थँक्यू डीजे. चला आता क्षेत्ररक्षण लगेच मैदानाच्या आतमध्ये सजवायचं आहे. कोणाचं क्षेत्ररक्षण आहे? दौंडच ड्रॅगन. चला संगणक या पटकन मॅन ऑफ द मॅच आपण या ठिकाणी देणार आहोत. सन्मान्य संदीप दादा शितकल आणि नवनाथ दादा भापकर या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी देणार आहोत. एक अफलातून खेळ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आमिर शिखलकर आपण पाहतो. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच इथे ठरलेला आहे. या ठिकाणी त्यांचं शुभागमन होते सन्माननीय मंदार तात्या पवार, आपलं देखील शुभागमन होते. त्यांचं देखील आम्ही सरपंच चषक 2022 मध्ये मनापासून मनापूर्वक स्वागत करतो. थँक्यू डीजे. डीजे थँक्यू. आमिरची खेळी आवडली असेल तर टाळ्या वाजवायला काहीच हरकत नाही. आमिर शिकालकर, आमिर शिकालकर 2 मिनिटं या सर, 2 मिनिटं या, 2 मिनिटं या फक्त. आमिर शिकालकर एक दर्जेदार खेळी तुम्ही केली. जरी बोलता येत नसेल ना तरी त्याच्या कार्यासाठी एकदा जोरदार टाळ झाला पाहिजे, कारण राजेवाडी संघ त्याच्यामुळे निश्चित रूपाने मेगा फायनल मध्ये जाऊन दाखल झालाय. संघ मालक आहेत आणि आनंद पहा चेहऱ्यावरती काय. संघ मालकासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सर कसं वाटते थेट मेगा फायनल मध्ये प्रवेश केलाय आणि संघाबद्दल काय सांगाल? खूप छान वाटते. प्रयत्नांच्या येलीला नेहमीच यशाची फुलं येतात. तसंच आमचं हे गुलाबाचं फुल आहे आमिर शिकलकर. तसेच इतरही आमचे सर्व संघ एक नंबर आहे. असाच फायनल मध्ये खेळ करा आणि समोरच्या दोन्ही संघांना फायनलसाठी शुभेच्छा. धन्यवाद. सर तुम्ही सांगितलं आमिर शिकलकर गुलाबाचं फुल आहे, परंतु तुमचा संघ आहे ना गुलाबाचं फुल यायला काठी यावं लागतात.
ते काटे म्हणजे तुमचा संघ एकदा संघासाठी जोरदार टाळ्या झाला पाहिजेत. एक दर्जेदार खेळ राजेवाडी रॉयल संघ थेट मेगा फायनल मध्ये जाऊन दाखल झालाय. खूप खूप शुभेच्छा राजेवाडी रॉयल संघाला असणार आहेत. यानंतर सेमी फायनल क्रमांक 2 मान्यवरांचा देखील आभार. आपण देखील वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालात, मनपूर्वक आभार. यानंतर आपण पाहतोय सेमी फायनल क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये रंगली जाईल. एका बाजूने जर पाहायला गेलं तर निश्चित रूपाने डौंडज ड्रॅगन्स हा संघ आहे, तर दुसऱ्या बाजूने काळेवाडी पॅन्थर्स या दोन संघांमध्ये सेमीफायनल क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये रंगली जाईल. आणि यानंतर पुन्हा एकदा ओटो कॉमेंट्री बॉक्स. आमचे शुभम वायदंडे सर या ठिकाणी आज अगदी वेळात वेळ काढून उपस्थित होत आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आमचे सनी मिसाळ देखील आज उपस्थित आहेत. दुसऱ्या बाजूने जर पाहायला गेलं आमचे शिवम वायदंडे देखील आज उपस्थित आहेत. सर्वच तमाम क्रिकेट रसिकांचं, तमाम तरुण मंडळींचं, क्रिकेटवरती प्रेम करणाऱ्या तमाम क्रिकेट रसिकांचं, क्रिकेट मायबाप जनतेचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत मी करेल. आणि पुन्हा एकदा ओटू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. या ठिकाणी आमचे मार्गदर्शक मंगेशदादा भिंताडे आणि अविनाशदादा बडदे हे देखील आज खास करून स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत निश्चित रूपाने असणार आहे. लागोपाठचे 3 षटकार खेळले तर मंदरजी पवार यांच्याकडून 3,333 रुपयाचं प्राइज. लागोपाठचे 3 षटकार खेळा आणि 3,333 रुपयाचं प्राइज मात्र संघ मालकांकडून असणार आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पंच देखील मैदानाच्या आतमध्ये आहे. डान्सिंग अंपायर म्हणून ज्यांच्याकडे संपूर्ण टेनिस क्रिकेटमध्ये ख्याती आहे, आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व डीएन रॉक सर मैदानाच्या आतमध्ये पूर्णपणे आपण पाहतोय. एका बाजूने डीएन रॉक सर आहेत, दुसऱ्या बाजूने अक्षय निर्मल सर अतिशय अचूक पंचांची, बिनचूक पंचांची भूमिका